तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळ सकाळ मला आता इथं मी कपडे घालत असताना मला काय दिसले सांगतो तुम्हाला, दाखवतो तुम्हाला लगेच इथं. मित्रांनो हो इथं बघ काय मित्र मांजर बोका कोणाचं आहे, बोका आहे बहुतेक. मग किती मोठा बोका आहे बघ की. बोका हो लय मोठा आहे. तोंड केवढं आहे ह्याचं. अयो कसलं आहे मित्रांनो, लयच मोठं आहे ती. अख्ख्या त्या खड्ड्यात बसले माहिती आहे का ते. तर जाऊ द्या, जाईल ते कुठतरी आलं असेल ह्याला फिरायला आपल्या चिंगीकडं. तर झाली आहे सकाळ, आपण केलं आहे ब्लॉग सुरू आणि आंघोळी केलेली आहे. बघू शकता इथं माझा फोन, 3 डोळ्यांचा फोन आहे माझा. आणि मित्रांनो रात्री गोठा झाला आहे. माझा हे डोळा दिसतो का तुम्हाला? डोळा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे डोळा दिसतो का? हे सुचलं का? हे 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 एक डोळा माझा कसा आहे, एक नॉर्मल आहे एक डोळा, आणि एक डोळा असा खालनं सुजला आहे आणि वरनं सुजला आहे. ते असेल फिरलं आहे काल रात्री. आत्ता तरी वासरलं आहे मी, वासरलं आहे थोडंसं आत्ता तरी. नाहीतर रात्री 1 तासभर असं असं पापणीसुद्धा उघडत नव्हती, एवढं सुजलं होतं सकाळी पण. असा विषय झाला आहे. दिसते का तुम्हाला? हो का, दिसते का? हे डोळा, हे डोळा, हे डोळा, हे डोळा, हे बघा कसं आहे, सुचलं आहे. तर आपली आंघोळ वगैरे झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथं बघू शकता. तर मित्रांनो जायचं आहे रानात कामात. मी जेवण केले, दूध चपाती खाल्ले इथं. इथं मम्मी चपाती झाली ते कसं आहे गव्हात चपात्या. आणि बाबा चालले ते सकाळ सकाळ. बाबा बिगर जेवतात चाललं होतं, मग तेवढ्यात मम्मीने स्वयंपाक केला आणि चालले आता खुरपायला. बाबा हो लय लवकर चालले ते. तुम्हाला दाखव किती वाजले ते. थांबा मांजराला दाखवतो कोण आहे तिथं. हो का इथं किती वाजले ते? 10 वाजले. 10 वाजले. मांजराला दाखव. हे मांजरचं थांब 1 मिनटं. आता ते मांजरीला दाखव. बघ कोण आहे, बघ कोण आहे, बघ दिसलं का? तिथं बघ कोण आहे. तिथं 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 बघ की कोण आहे. इथं 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 बघ. दिसलं का? दिसले बहुतेक तिला दिसले. गेली तिकडं. ती बघ कुठे गेल्यावर. कोण होतं तुला माहित आहे का? बिली काय मांजर का इथंच थांबते. जा बाहेर जा. बघ कोण आहे, बघ भीती मित्रांनो. जक्की बाहेर. जक्की ऐ. डुक गेली बघा बाहेर. नाही जाणार मांजर बाहेर. तिचं नाव चिंग आहे, ती विसरली मी. तर जाऊया राहणार कामाला झाडू छटायसाठी. त्याआधी तुम्हाला दाखवतो आपल्या मावशा. मावशा म्हणजे मस्त चमचा कपू. आणि इथं बघा डॉगेश बाय रडा गेला, उलटी केली सगळी. तुम्हाला दाखवणार नाही मी, तुम्हाला कसं तर वाटेल. इथं बघा चमचम. का ग चमचम आहे गुपरे. इथं बघा मसन म्हशीच पोरग. इथं बघा सगळे काय. रिडी झोपली बघा. रिडी ऐ रिडी कपू आली बघा. रिडी कपिला आली बघा. का कप्पू धिंगाणं घालून कालचा कसं झालं. तर आज जरा सुकलेलं आहे, नाहीतर वल्लं होतं काल थोडंसं. आता तिकडं कोपऱ्यात बसते बघा सगळी. इथं कोण बसत नाही, कारण की तिथं वाळलेलं असतं सगळं. तिकडं त्या कोपऱ्यात एका जागेवर बसतील सगळी, एका जागेवर. तर जाऊया राहणार. इथं बघा चमचा. चमचा तुला पाण्यात सोडायचं नाही बरं का, कारण की बाहेर चिखल झाला सगळा. काय हां अशी काय बघते या डोळे वाटरून. दात आलं तुला बघ मित्रांनो का. दात दाखव की. चमचा जा. आणि मित्रांनो माझ्याकडे काय आहे बघा, चिठ्ठी पगाराची चिठ्ठी. किती पेंट जाऊन पगार किती आला दाखवतो तुम्हाला 15 दिवसात. तुम्हाला दाखवतो. रात्रीच झाला आहे, काल झाला आहे पगार. हे बघा आपलं दूध जातं एवढं, ॲव्हरेजली सरासरी एवढंच जातं. आता ज्यांना माहीत आहे त्यांना कळत असं. हे बघा दूध तुम्हाला दाखवतो तुम्हाला. ही पगार कितीचा आहे, 1/7/26 ते 15/7/26चा. आणि दिनांक हो भाई, दिनांक इथं येते. लिटर किती बसले बघा. आपलं एवढं दूध जातं ॲव्हरेजली एवढं दूध भरले बघा. म्हणजे 34, म्हणजे सरासरी दूध जातं 30 लिटर आपलं एका टायमिंगला. इथं बघा फॅट असली एवढी लागते आपली, एस एन एफ एवढी लागते बघा. आणि दर बघा 35-36 म्हणजे 35 रुपये दर आहे ॲव्हरेजली बघा. 35.63 रुपये दर. रक्कम एवढी झाली. लिटर
ही सकाळचं असतं ही एवढं आणि संध्याकाळचं असतं एवढं इकडं आणि एकूण रक्कम आणि इकडं मागं बघा आणि इकडं बघा एवढा पगार झाला 32,319 रुपये पगार झाला त्यातनं पेंट बाजार 23,000ची आणि बाकीचं काय वजा केलं असेल त्यांनी आणि ही बघा एवढा पगार 4,000 कितीतरी आहे 15 दिवसाला 4,000 रुपये 600 कितीतरी पगार आला आहे पेंट जाऊन एवढा तर पगार येतोय 30 लिटर दुधाचा बघा मग इथं बघा इथं काय कट केलं आहे बरं तर मित्रांनो आपण मागाशाला छटायला आता घरी गेलो आणि माघारी आलो डबल आता तर इथं बघू शकता एवढं छटलं आपण आता बघू शकता किती छटले इथं बघू शकता असं बघा कवळं कवळं आता छटलं आहे आणि अन्न पण अन्न गेलं घरी आता मित्रांनो पावसाचं वातावरण झालं तिकडे दिसलं कसं एकदम पावसाचं वातावरण झालं आणि अजून किती लाईन राहिले ते माहिती आहे का 1 2 3 4 5 6 लाईनी आणि ही निम्म्या म्हणजे 7 लाईनी येत्या आता ह्याचं उद्या काटाकीर करून टाकतो सगळं 7 लाईनीचं उद्या काटाकीर 7 लाईनी उद्या सगळ्या संपून टाकणार मी कट करून टाकणार सगळं छटून आणि मगाशी आला होता ट्रॅक्टर आपल्या काकांचं ही रान रोटरण्यासाठी रान रोटरलेलं आहे ह्यात होतं ना गावात तुम्ही काल बघितलं असेल कालच्या ब्लॉगमध्ये पाठीमागच्या ब्लॉगमध्ये काल ह्यात गवत होतं आता आज गवत नाही गवत झालं मिक्स मातीमध्ये कसं तर जाऊया घरी आता आणि हे करूया गाईचं काम करूया कारण उशीर झाला आहे ना त्याच्यामुळं हे तर बघा रोटरलं आहे कसं काळ्या रान आहे मित्रांनो आपण काळ्या रानात बाग लावली आहे म्हणजे लय रिस्की असते काळ्या रानात बाग लावणं म्हणजे रिस्की म्हणजे तुम्हाला माहीतच आहे कसली रिस्की असेल आता मी शेतकऱ्यांचं ज्यांना जो शेतकरी आहे त्याला माहीत असेल की काळ्या रानात किती रिस्की असतं आणि मेन म्हणजे हेतून इकडं काळ आहे हेतून इकडं चुनकडे असं आहे तर जाऊया घरी आणि करूया गांचं काम इथं बघा आपली गाडी तर आलो आहे घरी इथे बघा डॉग्स बाय झोपले ते चमचम आहे बघा इथे काय का चमचम झाली झोप चमचम आहे गायांचं काय चाललंय बघू साठलंय बघा आता आज चमचमला बाहेर सोडायचं इथं बघा शेण कसं आज जरा बाहेर झाले चाटाचाटी चालू ए रेडी इकडे रेडी मित्रांनो 1 नंबर रेडी हो का हिला रेडी तुला म्हणतोय का मी सापड्यामध्ये झाली तर काय मित्रांनो आज मला कळालं काय प्रॉब्लेम आहे यांचा सगळ्या काय खराब काय व्हायला लागलं कारण की आपल्याकडे खायला फक्त गिनी गोलच आहे ती गिन्नी गोत आहे फक्त आणि कडवं आहे ती उलटं पडलेलं कडवं ती तसलं हिनं चाटलं बघा एकमेकीला हो सगळा भंग पडला आहे लाळ लागते सगळी तर मक्का नाही ना मक्का लागते मक्का जर असती ना तर गाय एकदम सुधारला असतं कपिला सहित सगळ्याजण त्याच्यामुळं असं होतं आहे आता मक्का घ्यायला लागेल आपल्याला 2 दिवसामध्ये आता मक्का घेणार आहे आपण मग अजून म्हशीच बघा काय झालं रेडी इकडे की चमचमला पाय सोडायचं आज चला करू गायांचं काम आता इथलं गेट कोण उघडलं बरं मित्रांनो कॅमेरा सुद्धा चालू करून देत नाही ती काय लागा कोण उघडतंय चमचमच्या मम्मीला माहीत झाली कसं गेट उघडायचं ती चला तू कपिला बघा तावत आली आहे शिरलं इकडं तो तिला माहीत हो मारू नको तिला मारू नको मित्रांनो मी तिकडं फोन चालू करायला गेलो होतो कॅमेरा ऑन करायला गेलो आपलं काही सगळं हे पेंट वेरेंट टाकून झालं होतं त्याने काढून झालं होतं म्हणून आणि चमचमच्या मम्मीनं दरवाजा उघडला कसं उघडलं काय माहिती मित्रांनो तिला माहीत झालं दरवाजा कसं उघडायचं चमचमला पाळायला सुट चमचमच्या पाळायला झालं पळली नाही तू चल इकडं पाणी प्यायचं नाही फक्त तिथं बाहेर जाऊन चमचम पाणी पिऊ नको अयो रेडी गेली पण मित्रांनो चमचम गेली पाणी प्यायला अयो मित्रांनो चमचम पाणी पिती चमचम पाणी पिऊ नको चमचम गट्टा पिलं पाणी सर पळा इकडं रेडी चमचम आली लिहा दिसत ना हो इकडे नको जाऊ चमचम पळ गेली पळ तो कशी पळती बघ जा चमचम इकडे नाही चमचम इकडे नाही चमचम इकडे नाही चम इकडे पळ गेली बघा पळत हो स्टंट करतच रेडी स्टंट कर की घुंगरू वाजवत गेली पाणी प्यायला मित्रांनो तिला पाणी पिऊन द्यायचं नाही डबकी होती चल पळ गेली बघा पळत रेडी बोलू नको तिला बोलवू नको हो गेली घुंगरू वाजवत बस झालं 3 घोट पेलं त्याचं गेली बघा पळत रेडी येतं का तुला असं कसलं आहे मित्रांनो पाणी पिऊ नकोस ग तू जा हे पाहिजे चला बस झालं पाणी पिता तुम्ही मित्रांनो का ही बघा ही डबकं झाले का डबकं पाणी पिऊन झाले त्यामुळे हिला पाणी प्यायला सोडत नाही चल घरात
पळली नाही त्याच्यासोबत चमचमसोबत पळायचं का नाही हां काय करताय चांगली भेट घ्या काय आता चाललाय गोट्यात त्याच्यामुळं कधी भेटणार म्हणणार कधी भेटायची म्हणणार चमचम म्हण की चांगलं म्हण काय काहीतरी उद्या भेटू म्हणा उद्या चमचम काय रेडी काळी केस यायला लागली काळी टकली टकली केस यायला लागली इथं चमचम बघा सगळ्या खरं अगं काय कॅमेरा खाती काय मार चमचम मारते चमचम मारू नको चमचम मारू नको चमचम चमचम मारू नको चमचम मारू नको चमचम 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 मारू नको की चमचम मारू नको चमचम चमचमचं बघा चाललंय हो 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 कसं चाललंय बघा चमचम चमचम रेडी रेडी कसं चाललंय दोघीचं कसं चाललंय बघा मारू नको चमचम मारू नको पाणी प्यायला जाते तिकडं बघ की रेडी किती माय करते माझी चमचम तू करते का रेडी इकडे की रेडी हो का चमचम चमचम सुरू चालेल जाऊ का चमचमला घरात घेऊन चल सगळी लाड लागली मित्रांनो माझी पॅन्टीला रेडी जातो हिला घरात घेऊन काय हे गोट्यात पिती वय पिती रेडी तुला पिती ती अयो पाचती रेडी पाचती वय तिला ती दूध पिती तुझं ती पिती तुला पिती रेडी चमचम तुला पिती माहिती आहे का रेडी 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 अयो रेडी 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 हो का मारलं रेडीनं मारू नको रेडी ऐकलं रेडी एवढी डिम आहे ना डिम चालते एवढी टुक्कू 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 चालते कपिलाचं काय तर डॉक्टरच घेते कपिला मस्त रेडी बघा किती डोळ्यानंच बघा तिथे किती शांत रेडी शांत स्वभावाची एकदम मऊ स्वभावाची गोड एकदम स्वभाव रेडीचा आहे ना बरं का रेडी काळी रेडी इकडे बघ की रेडी रेडी इकडे बघ चमचम इथलं बाहेर जाते मित्र रेडी इकडे बघ की रेडी इकडे बघ की बघितलं बघा कसं आहे इकडे मावशीपाशी जावा मावशीपाशी जावा वैरण खावं तिथं गेली बघा कसं आहे आली पळून भारी वाटलं का कसं वाटलं एकदम भारी वाटलं का नादात आहे त्याच्यातच पेंडा नको पेंडा नको तुम्हाला पेंडा नको एवढं असतं बघा तिला बाहेर पेंड असते तरी ती आत येते देंगाना घालायचं कोणी रेडी तिकडे का की रेडी ही दोघं इथं खाणार ते रेडी हो मारू कपो पोर काय की तुझं महाकाला येतं ती कपिलेला यायचं वासा वासा करते रेडी पेंट कसले रेडी पेंट भारी का हिला बघा उरा वाले सगळं खायचं त्यांच्या कारण की असलं खात नाही ते त्यांना लागतं चांगलं चांगलं मका बिका बिकट दुधाचे आहे तर आपण आणलं बघा खायला ह्यांना कसं आहे म्हशीला टाकलं इथं बघितलं म्हशीला टाकलं इकडे सगळ्या गायना टाकलेलं आहे रेडी पेंट खाऊन जाईल का रेडी हो कपिला तिथं बांधले त्यामुळे ते इकडे येत नाही तर महाकाला दोघाला एवढं रेडीला नाही कपिला तेवढं बघा किती खायला आहे मित्रांनो हिला म्हशी मग काय चाललंय काय सांगितलं नाही काय चाललंय काय नाही हां कशी आहे निवांत आहे का हां मारू नको ओ जा विचारायचं म्हणलं तरी अवघड आहे मस्त काल कपिलाला लात मारली त्या गायन तीन मला लात मारली असते तर मित्रांनो झाली संध्याकाळी आपल्या गायचं सगळं काम झालेलं आहे इथं बघा किती वाजले ते इथं बघा 10:15 वाजले ते आणि स्वयंपाक केलं तुम्हाला दाखवतो मम्मी स्वयंपाक केलेला आहे मम्मीनं इथं बघा चाना वाना ही चुनमुनं आहेत तुम्हाला दाखवतो बघा चुनमुनं केलं त्यात भात आहे आणि इकडं भाकरी बघा भाकरी कशी आहे इकडं बटाटा आहे सकाळचा तर करूया जेवण आणि झोपूया तर आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूया तर आजचा व्हिडिओ सुरू लाईक करा चॅनलवरती नाही नंतर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला सपोर्टची भरपूर गरज आहे तर भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय